काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारकडून देखील कडक पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आणि त्यानंतर देशभरातून आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे. आता भारतीय जी काही अपेक्षा करतात ती पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर कधी दिलं जाऊ शकतं. गेल्या काही दिवसांमधल्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय नेमकी तुमचं? असं आहे की आता हल्ला झाल्यानंतर बरोबर आजचा 5वा दिवस आहे आणि अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि त्याचा पुष्कळसा परिणाम हा पाकिस्तानवरती होताना दिसतो आहे. सर्वात प्रथम म्हणजे सिंधू नदीचं पाणी बंद केलं होतं तर त्याचे दोन परिणाम होतात. एक तर मानसिक आणि दुसरा ॲक्च्युअली जमिनीवरती. मानसिक परिणाम असा की तिथे आता गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारत किती पाणी अडवू शकेल, भारत पाणी केव्हा सुटेल, कारण खास त्या पाण्याचा प्रॉब्लेम सर्वात जास्त केव्हा येतो तर उन्हाळ्यामध्ये, ज्यावेळेला पाण्याचा दुष्काळ असतो. पावसाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम कधीच नसतो, उन्हाळ्यामध्ये असतो. तर त्याच्यामुळे ते एक थोडंसं तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण 80% जे पाणी सिंधू नदीचं आहे त्याच्यावरतीच पाकिस्तानची शेती होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या अन्न सुरक्षेला किंवा फूड सिक्युरिटीला एक प्रकारचा धोका निर्माण झाला आहे असं समजलं जातं. दुसरं, याच वेळेला आपल्याला आठवत असेल की जो व्यापार व्हायचा पाकिस्तानशी अटारीमधून, जो लँडपोर्ट होतं तो आपण बंद केलेला आहे. जनरली 4,000 ते 4,500 कोटी रुपयाचा व्यापार हा प्रत्येक वर्षी व्हायचा आणि तो आता अचानक बंद झाल्यामुळे त्या व्यापाराच्या मदतीने पाकिस्तान भारतामध्ये अनेक गोष्टी पण स्मगल करायचा, खास तर अफगाणच्या चरस. आणि आता हा व्यापार बंद झाल्यामुळे पाकिस्तान भारताकडनं या अति आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे अन्न, धान्य, त्याला भाजीपाला, फळ वगैरे, आता हे बंद झाल्यामुळे पाकिस्तानला या गोष्टी आता दुसऱ्या कुठल्या तरी देशाकडनं घ्यावं लागतील. आपण जर पाकिस्तानचा मॅप बघितला तर पाकिस्तानच्या जवळ असा कुठलाच देश नाही आहे भारत सोडून जो अन्नधान्य प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे आता त्यांना या गोष्टी दुबईकडनं घ्याव्या लागतील आणि त्यामुळे त्या गोष्टींची किंमत ही जवळजवळ तिप्पट वाढेल आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढेल. हा त्याचा नेक्स्ट मुद्दा आहे. कारण सध्याच पाकिस्तानमध्ये 1 लिटर पेट्रोल करता 350 रुपये पडतात आणि तिथली जनता महागाईमुळे अतिशय त्रस्त झालेली आहे आणि त्याच्यात जर अजून किमती वाढल्या तर लोकांवरती खूप परिणाम होऊ शकतो. हा दुसरा परिणाम झाला. याच्याशिवाय आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तानला माहिती आहे की केव्हा ना केव्हा तरी पाकिस्तानवरती हल्ला होणार. तर सध्या पाकिस्तानच्या सैन्याची परिस्थिती अशी आहे की फक्त 35% पाकिस्तानचं सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती आहे. 50% सैन्य जे आहे ते आहे पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये, वझिरिस्तान, फाटा किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेलं आहे. बलुचींच्या विरुद्ध किंवा अफगाणिस्तानच्या सीमेवरून जे हल्ले होतात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान त्यांच्या विरोधात. आणि अर्थातच जो सीपेक कॉरिडॉर आहे, म्हणजे एक 4,000 किलोमीटरचा रस्ता जो चीनच्या मदतीने तयार करण्यात आलेला आहे आणि जो ग्वाडारमधून जातो आणि बलुचिस्तानमधून जाऊन तो गिलगिट बाल्टिस्तानमधून तो चीनमध्ये जाऊन पोचतो, तर त्याचं रक्षण करण्यामध्ये गुंतलेलं आहे. आता जसं त्यांना वाटायला लागलं की आता भारताचा हल्ला होणार आहे तर तिथून त्यांनी सैन्य कमी करायला सुरुवात केलेली आहे आणि हे सैन्य आता भारतीय सीमेकडे येत आहे. तर याच्यामुळे होतं काय, तर याच्यामुळे आता बलुचींना त्या भागातलं सैन्य कमी झाल्यामुळे त्यांना थोडं मोकळं रान मिळालं आहे. आणि कालचीच बातमी होती की त्यांनी एक ID हल्ला केला पाकिस्तानी सैन्यावरती आणि त्याच्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक जे आहेत ते मारले गेलेत. कारण सैन्य कमी झालं तर अर्थातच त्यांच्या कारवाया वाढणार, तर तो त्याचा एक नेक्स्ट भाग होतो आहे. आणि याच्याशिवाय अजून एक मोठा जर हे म्हटला तर हे असं की आता पाकिस्तानकडे युद्धाची सध्या युद्धाकरता एक मिनिट थांबू मी जरा म्हणतात युद्धाचं हे असल्यामुळे पाकिस्तानमध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे
पाकिस्तानला लक्षात आलेलं आहे की त्यांचे जे सैन्य आहे ते लढण्याकरता पुरेसं तयार नाही आहे. उदाहरणार्थ त्यांच्याकडे ॲम्युनिशनचा अतिशय कमी आहे आणि असं मानलं जातं की त्यांच्याकडे 2 ते 3 दिवस युद्ध चाललं तर पुरेल एवढीच ॲम्युनिशन आहे. तर त्यांनी आता वेगाने ॲम्युनिशन खरेदी करायला सुरुवात केली आहे आणि ती पुरवण्याकरता चीन समर्थ आहे, परंतु त्याची किंमत कोण देणार? त्यांच्याकडे ड्रोन्स नाही आहेत. असे रिपोर्ट्स येत आहेत की 5-6 विमानं भरून त्यांना ड्रोन्स पाठवण्यात आलेलं आहे. पण या ड्रोन्सची किंमत पुष्कळ असते, तर त्याचे पैसे कोण भरणार? सध्याच पाकिस्तान प्रचंड कर्जबाजारी असा देश झालेला आहे. तर त्याच्यामुळे आता नवीन ॲम्युनिशन घेण्याकरता, नवीन ड्रोन्स घेण्याकरता आणि त्यांची विमानंसुद्धा 50% सर्व्हिसेबल नाही आहेत. तर त्याच्यामुळे काही विमानं चीनमधनं येतील, फायटर एअरक्राफ्ट असं मानलं जातं. तर त्याकरतासुद्धा प्रचंड खर्च होणार आहे. तर यामुळे पाकिस्तानचं डिफेन्सवरचा जो खर्च आहे तो वाढणार आहे. तर म्हणजे असं म्हणतात की दुष्काळात 13वा महिना तो तसा प्रकार झालेला आहे. या सगळ्या मुद्द्याला घेऊनच मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार की सैन्यामध्ये देखील घबराट झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे काही सैन्यातले अधिकाऱ्यांनी जवळपास 250 अधिकाऱ्यांनी आणि 1200 सैनिकांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळते. काय तुम्हाला वाटतं? 1200 सैनिकांनी आणि 250 अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले की नाही ही तर बातमी खरोखर चेक करावीच लागेल. परंतु तुम्हाला काही त्याचे बॅटल इंडिकेशन्स आहेत. म्हणजे नेमकं काय झालं हे आता लगेच सांगता येणार नाही, पण बॅटल इंडिकेशन्स आहे की जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे जनरल मुनीर, त्यांची ज्या पत्नी आहेत त्या पळून आता युनायटेड किंगडममध्ये गेल्यात. म्हणजे त्यांना खात्री नाही की ते या देशामध्ये म्हणजे सुरक्षित आहेत. आणि दुसरं असं, यावेळेला पाकिस्तानी सैन्याचं जे मनोबल आहे ते अतिशय कमजोर आहे. कारण आपण जर बघितलं की त्यांच्या जवळजवळ 1,500 ते 2,000 त्यांचे सैनिक हे प्रत्येक वर्षी मारले जात आहेत. दहशतवादी विरोधी अभियानामध्ये बलुचिस्तानमध्ये मारले जात आहेत आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे ज्याला खैबर पख्तूनवा म्हटलं तिथे मारले जात आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं मोराल हे सध्याच अतिशय कमी आहे. आणि एवढंच नाही तर आपण जर पाकिस्तानचं सोशल मीडिया ग्लान्स केलं तर आपल्याला असं दिसतं की याच्या आधी मानलं जायचं की पाकिस्तानी सैन्य ही पाकिस्तानमधली नंबर 1 इन्स्टिट्यूशन होती आणि त्याच्याविषयी लोकांना आदर होता. आता तसं नाही. सोशल मीडियावरती ते टर उडवत आहेत की तुम्ही आमचं काय रक्षण करणार? तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तुम्ही बलुचिंना थांबवू शकत नाही, तुम्ही TTPच्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही. तर याच्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं TRP रेटिंग हे पाकिस्तानमध्ये सध्याच्या काळामध्ये सर्वात जास्त खालच्या लेवलला पोचलं आहे. आणि लोक सरळ प्रश्न विचारत आहेत की जर तुम्हाला पाकिस्तानचा रोटी कपडा मकानचा जर प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही तर त्यावेळेला विनाकारण दहशतवादी कृत्य करून तुम्ही असं का कारवाई करता आहात? तर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमुळे क्लिअर होतं आहे की त्यांचं सैनिकांचं मनोबल हे नक्कीच कमी आहे. आणि म्हणजे अनेक अधिकारी त्यांना सरळ विचारतात की तुम्ही असं का करता आहे की ज्या वेळेला हे करणं आवश्यक नव्हतं. तर म्हणजे कोणी रिझाईन केलं की नाही, किती संख्येमध्ये केलं हे माहिती नाही, परंतु मनोबल नक्कीच कमी आहे. आणि मनोबल वाढवण्याकरता सुद्धा हा दहशतवादी हल्ला केला असावा. आणि देशाच्या नजरेमध्ये पाकिस्तानी सैन्याची किंमत वाढवण्याकरता नेहमी पाकिस्तान काश्मीरचा वापर करतो, ज्यामुळे लोकांचं लक्ष जे अंतर्गत सुरक्षेची प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरनं हटून काश्मीरवरती आणि भारतावरती जाईल. तर हे त्यांचं मनोबल वाढवण्याकरता त्यांनी उचललेलं एक पाऊल आहे. तर या सगळ्या याच्यात पहलगामातले जे काही दहशतवादी होते त्यांचा आत्तापर्यंत 4 वेळा ठावठिकाणा लागल्याची माहिती मिळते. मात्र ते त्याच परिसरात असणाऱ्या घनदाट जंगलात पळून गेल्याचं सुद्धा माहिती आहे. मात्र या सगळ्या याच्यामध्ये काही चॅलेंजिंग आहे त्यांना पकडण्यात तुम्हाला वाटतं? तिथल्या जंगलांची काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगा? आता पहलगामची जी उंची आहे जवळजवळ 8,000 फुटाच्या आसपास आहे. आणि तिथे ही जे पाईन जंगल्स होते त्याच्यामधनं ते दहशतवादी आले होते आणि त्याच्यानंतर ते त्या जंगलातून पळून गेले. आणि असं म्हटलं जातं की तिथून ते पार करून त्यांना कुपवाड्याच्या जंगलामध्ये पोचायचं आहे, कारण ते जंगल अजून जास्त घनदाट आहे. आणि जे आज एक 50-60 दहशतवादी काश्मीरमध्ये असावे असं मानलं जातं, ते त्याला पीर पंजाल किंवा शमशाबादी रेंजेस म्हणतात, त्या डोंगराच्या जंगलात ते लपलेले आहेत वेगवेगळ्या गुहांमध्ये. तर त्यामुळे त्यांना पोचायचं तिथे आहे. तर म्हणजे आता बातम्या येत आहेत की इकडे गेले तिकडे गेले,
परंतु शोध मोहीम ही म्हणजे एखाद्या कापसाच्या गंजीतनं सुई शोधणं इतकी कठीण असते, कारण जंगलं घनदाट असतात, रात्रीच्या वेळेला हरकत करता येत नाही आणि याच्याशिवाय जंगलामध्ये आपल्याला ट्रुप्स म्हणजे सैनिकांची संख्या ही प्रचंड मोठी लागते आणि 4-5 लोकांना पळून जायला शेकडो जागा असतात. तर त्याच्यामुळे शोधमोहीम सुरू आहे त्यांचा आणि एवढं नक्की की हे दहशतवादी पुढच्या 4-5 महिन्यामध्ये मारले नक्कीच जातील, कारण कुठल्याही दहशतवाद्याचं आयुष्य हे भारतामध्ये 5 किंवा 6 महिन्याहून जास्त नसतं. पण त्याच्यामुळे या शोध मोहिमेला थोडासा वेळ लागेल. ते मारले जातील याच्या मनात शंका नको, परंतु थोडंसं आपल्याला अजून वेळेची हे करावं लागेल, कारण ॲक्शनेबल इंटेलिजन्स के नेमके ते कुठे लपले आहे हे मिळणं आणि त्यांना कॉर्डन करून नंतर त्यांना मारणं ही एक दीर्घकालीन अशी प्रक्रिया असते आणि ती चालूच आहे. पुढच्या काही काळामध्ये आपल्याला यश मिळेल याची मला खात्री आहे. मात्र ज्या पद्धतीने आत्ता जी काही परिस्थिती आपण बघतोय त्यामध्ये एकूण असं चित्र निर्माण झालं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध होण्याची शक्यता आहे किंवा युद्ध अशा चर्चा सुरू आहेत. अशावेळी अमेरिकेची नेमकी काय भूमिका असू शकते तुम्हाला काय वाटतं? कारण की आत्तापर्यंत तरी ट्रम्प यांची भूमिका ही तटस्थ असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. थोड्या वेळाने काय नेमकी अमेरिकेची भूमिका असेल, कारण की ट्रम्पची जी भूमिका आहे ती अद्यापर्यंत तटस्थ असल्याचं पाहायला मिळतं. असं आहे, अमेरिका एक ताकदवान देश आहे आणि तिथे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. तर ज्या त्यांचे जे CIA प्रमुख होते कश पटेल, त्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे. ज्यावेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला जे अमेरिकेचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते व्हान्स, ते भारतामध्ये होते, त्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे. आणि त्यांचं जे गुप्तचर संघटना आहे त्याच्या मुख्य ज्या होत्या तुलसी गबाड, त्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे. तर म्हणजे इन्स्टिट्यूशनल हेड्सनी आणि व्हाईस प्रेसिडेंटनी भारताला सपोर्ट केलेला आहे. जोपर्यंत प्रश्न डोनाल्ड ट्रम्पचा आहे, त्यांनी आम्ही भारताच्या बाजूने आहे एवढं नक्की म्हटलं, परंतु याच्यापुढे त्यांनी काही जास्त काही म्हटलेलं नाही आहे. परंतु मला वाटतं जास्त काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण जर इन्स्टिट्यूशनल हेड तुमच्या बाजूने असतील तर तुम्हाला अमेरिकेकडनं सध्या काय पाहिजे? तर तुम्हाला जास्त टेक्निकल इंटेलिजन्स मिळालं, अजून चांगली गुप्तचर माहिती मिळाली, अमेरिकेच्या सॅटेलाईट्सकडनं काही अजून पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीची मदत मिळाली, तर ते आपल्याला पाहिजे. तर मला खात्री आहे की ते आपल्याला मिळेल, कारण एवढं नक्की की कुठल्याही हद्दीमध्ये अमेरिका हे कधीही पाकिस्तानशी मदत करणार नाही याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको, कारण त्यांना पाकिस्तानविषयी राग आहे आणि त्यांचं लक्ष जे आहे ते सध्या फक्त चीनवरती फोकस आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानला मदत मिळणं शक्य नाही, मदत भारतालाच मिळेल. पण किती म्हणजे केवढ्या पद्धतीने मिळेल, किती 100% मिळेल की नाही हे येणारा काळ सांगेल, पण गुप्तचर माहिती मिळेल एवढं नक्की. पण या सगळ्या घटनेनंतर चीन आणि तुर्की या दोन्ही देशांनी पाकिस्तानला रसद पुरवायला सुरुवात देखील केलेली आहे. यावर काय तुमची नेमकी प्रतिक्रिया आहे की अशा पद्धतीच्या घटनेनंतर चीन नेहमीच पाकिस्तानच्या मदतीला धावून येताना पाहायला मिळालं? आपण पहिले तुर्कीविषयी बोलूया. तुर्की हा मुस्लिम राष्ट्र आहे आणि यावेळेला पहिल्या वेळा जी मुस्लिम राष्ट्र आहेत, जवळजवळ सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी भारताच्या बाजूने विधानं केली. म्हणजे सौदी अरेबिया असो की UAE असो की मलेशिया असो, फक्त तुर्की हा एकुलता एक देश आहे की ज्यांनी भारताच्या बाजूने विधान केलं नाही. आणि आता ते पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स पोहोचवत आहेत असं सांगितलं जातं आहे. आणि तुर्की हे ड्रोन्सची सुपर पॉवर आहे, त्याच्याकडे ड्रोन्स भरपूर आहेत आणि ते त्यांना पुरवतील याच्यात काही शंका नाही आहे. परंतु तुर्की हे त्यांना काही फुकट किंवा फ्री देऊ शकत नाही, त्याची किंमत द्यावी लागते. शेवटी ड्रोनसुद्धा अतिशय किमती गोष्ट आहे आणि सध्याच पाकिस्तानकडे कुठल्याही प्रकारची गोष्टी विकत घ्यायची क्षमता नाही आहे, कारण त्यांची इकॉनॉमीची हालात ही अत्यंत खराब आहे. तर त्याच्यामुळे तुर्कीला हे ड्रोन्स जे आहे फुकटातच द्यावे लागतील. तर त्याच्यामुळे तुर्की किती ड्रोन पोहोचू शकेल हा प्रश्न आहे. परंतु त्यांचे ड्रोन्स चांगले आहेत आणि ते पाकिस्तानला मदत करत आहेत याच्याविषयी काही शंका नाही. आपल्याकडे सुद्धा आपले ड्रोन्स आहेत, आपण त्याचा मुकाबला करू शकतो, तो इश्यू नाही आहे. परंतु जो दुसरी जी मदत आहे ती मात्र चीनकडून मिळते आहे. आणि चीन हा पाकिस्तानचा सर्वात घनिष्ठ असा देश, असा मित्र राष्ट्र आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांची जी फ्रेंडशिप आहे डीपर दॅन पॅसिफिक ओशन आणि हायर दॅन माउंट एव्हरेस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे ते घनिष्ठ मित्र आहेत. आणि चीन आता मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे, मग ते ॲम्युनिशनची असो की दारुगोळ्याची असो की फायटर एअरक्राफ्टची असो की कुठलीही असो, ती देणारं त्यात काय डाऊटच नाही आहे. परंतु लक्षात असं असायला पाहिजे की आतापर्यंत जवळजवळ $16 अब्ज एवढी इन्व्हेस्टमेंट चीनने
सीपेक कॉरिडॉरवरती केली त्याच्यामधला एक खडकूसुद्धा पाकिस्तानने त्यांना परत दिलेला नाही आहे. आणि पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचं एकच काम असतं की पुढच्या म्हणजे आता त्यांनी आतापर्यंत मला वाटतं 25 वेळा IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून त्यांनी कर्ज घेतलेली आहे. आता 26वं कर्ज केव्हा घ्यायचं तर ते जे कर्ज घेतात ते मागचं कर्ज फेडण्याकरता घेतात. आतापर्यंत त्यांना कुठलंही कर्ज हे फेडता आलेलं नाही आहे. म्हणजे त्यांची आर्थिक अवस्था अत्यंत गंभीर आहे. त्याच्यामुळे चीनकडे मदत करण्याची क्षमता अफाट आहे, याच्यात काय डाऊट नाही आहे. ते जगाची इंडस्ट्री आहे, परंतु त्याच्याकरता त्यांना पैसे कधीच मिळणार नाहीत. मी त्याच्याकरता त्याला सगळं म्हणजे पाकिस्तानकडनं कुठलेही शस्त्र विकत घ्यायची क्षमता ही अजिबात नाही. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची अवस्था खराब असल्यामुळे अशा प्रकारच्या युद्धाला पाकिस्तान किती वेळ तोंड देऊ शकेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण लक्षात असावं की आपण आता न्यूज येत होती की सीमेवरती अनेक ठिकाणी फायरिंग सुरू झालेलं आहे. फायरिंग केलं की त्याचा खर्च शेकडो कोटी रुपये होतो. कारण गोळ्या फायर करणं, मिसाईल फायर करणं किंवा दुसरं पाकिस्तानची जी विमानं आहेत सध्या पाकिस्तानी स्पेसमध्ये तिथे घिरट्या घालत आहेत. तर विमान जर हवेत उडालं तर त्याचा खर्च हा प्रचंड असतो. पाकिस्तानच्या ज्या बोटी आहेत मी त्याच्या नौदलाविषयी बोलतो आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलिंग करत आहेत. तर विमानांनी आकाशात घिरट्या घालणं, बोटींनी तिथे म्हणजे पेट्रोलिंग करणं, तर या सगळ्यांमुळे त्यांचा जो खर्च असतो हा हजारो कोटी रुपयांचा रोजचा होतो. तर अशा प्रकारे किती दिवस ते घिरट्या घालतील, किती दिवस ती विमानं हवेत राहतील, किती दिवस त्यांचे टँक तिथे राहतील, म्हणजे ज्याला म्हटलं जातं लॉजिस्टिक स्टॅमिना किंवा जास्त दीर्घकाळ लढाई करता तयार राहण्याची सज्जता, याच्यामध्ये सैनिक थकतात, याच्यामुळे तुमचा पेट्रोलचा आणि ॲम्युनिशनचा भयंकर खर्च होतो. तर एक असं मानलं जातं की भारत त्यांना अशा प्रकारे खेळवत राहील आणि की आम्ही येतोय त्याच्यामुळे ते सदैव सज्ज राहतील आणि शेवटी ते थोडे थकले की त्याच्यानंतर अचानक ॲट अ प्लेस ऑफ ओन चूजिंग आपला जो पारंपरिक हल्ला आहे तो केला जाईल. तर याच्यामुळे आता सध्या आपण उंदीर आणि मांजराचा खेळ हा पाकिस्तानशी खेळतो आहे. याच्यामध्ये पाकिस्तानचा खर्च खूप वाढलेला आहे आणि हे किती वेळ पाकिस्तानी अर्थव्यवस्था हे सहज करू शकेल हे आपल्याला येणारा काळच सांगेल. परंतु पाकिस्तानकरता आता कठीण काळ आलेला आहे, आर्थिक फ्रंटवरती सुद्धा आणि सिक्युरिटी फ्रंटवरती सुद्धा. कारण पाकिस्तानच्या आतसुद्धा दहशतवादी हिंसाचार हा वाढतो आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तान एक अत्यंत गंभीर अशा परिस्थितीतून जात आहे, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. तर पाकिस्तान सध्या गंभीर असा आणि एकूण कठीण काळातनं जात असल्याचं ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भारत आता या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन नेमकं काय कारवाई करणार, नेमकं कशा पद्धतीने या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.